तर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला पुढे जयंतचे निधन दाखवण्यात येणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा। तर झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही मालिका प्रेक्षकांच्या आवडतीची मालिका बनलेली आहे। या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत। तर या मालिकेचा नुकताच एक नवीन प्रोमो प्रदर्शित झालेला आहे, ज्यामध्ये आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की जान्हवीला जयंतचा भूतकाळ सगळा समजलेला असतो आणि ती एका मंदिरामध्ये येते आणि ती देवासमोर हात जोडून म्हणत असते की देवा, माझ्याकडून अशी काय चूक झालेली आहे ज्यामुळे माझं लग्न अशा माणसाशी झालेलं आहे ज्याचा भूतकाळ इतका भयंकर आहे। आणि त्या प्रोमोमध्ये आपल्याला जयंतसुद्धा दाखवण्यात आलेला आहे, जो उंच टेकडीवरती उभा राहिलेला असतो आणि मग नंतर त्याचा पाय घसरून पडतो असं आपल्याला या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। तर या प्रोमोमध्ये जयंतचं निधन होईल असं जरी दाखवण्यात आलेलं असलं तरी सुद्धा जयंतचं निधन होणार नाही, कारण मालिकेमध्ये जयंतचे जे पात्र आहे ते मुख्य पात्रांपैकी एक आहे, त्यामुळे जयंतचे निधन आताच होणार नाही। आणि हा प्रोमो जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बऱ्याच जणांना चांगलं वाटलं की आता जयंतचं पात्र संपणार आहे। ते फक्त सिद्धू आणि भावनामुळे आणि मालिकेतील इतर कलाकारांमुळे ही मालिका बघत असतात असं बऱ्याच जणांचं म्हणणं येत आहे। बऱ्याच जणांना जयंत आणि जान्हवीचं पात्र आवडत नाही, कारण जयंत आणि जान्हवीमध्ये प्रेम कमी आणि इतर गोष्टी जास्त दाखवल्या जातात। म्हणजे जयंत हा जान्हवीला कशा प्रकारे त्रास देतो ही गोष्ट जास्त प्रमाणात आपल्याला या मालिकेमध्ये दाखवण्यात येते आणि त्याचमुळे मालिकेमधून लवकरात लवकर जयंत आणि जान्हवीचे पात्र काढून टाका अशी सुद्धा बऱ्याच जणांनी मागणी केली होती। तर मालिकेमधील तुम्हाला जयंत आणि जान्हवीचे पात्र आवडते का, कमेंट करून नक्कीच कळवा। आणि त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा।